चहा चालेल? नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी काय देतात ते? लिंबू पाणी. लिंबू पाणी म्हणजे प्यायलेली उतरवायला देतात ते बरोबर आहे ना? लिंबू पाणीच ना? मोहन, 1 मिनिट. मी काय सांगितलं होतं? इथे फक्त मी बोलणार, बाकी कोणीही तोंडातून शब्द काढायचा नाही. मोहन, तुला लिंबू पाणी उतारा म्हणून द्यायला माझी काही हरकत नाही, पण काल तुझे खोटं बोलून मीटिंगचं नाव सांगून पार्टीला गेला होतास ना? काल तू एकदा खोटं बोललास, पण याच्या आधी कितींदा खोटं बोलून आम्हाला फसवलं असशील याचा रात्रभर विचार करत होते मी. या विचाराने माझ्या डोक्यात मुंग्या आल्यात, मुंग्या. आई तू रात्रभर इथे? झोपली नाही, बसून होते. अरे झोप कशी येणार पोरा? नातवंड झालं म्हणून मुलगा मोठा होत नाही राजा. अजूनही मुलाच्या हातून चूक झाली ना, आईला खूप दुःख होतं, वाईट वाटतं. आई माझं चुकलंच. अरे तुला सुद्धा लहान मुलं आहे, विसरलास तू? तुझ्या पोरांच्या तोंडून खरं आणि तू चक्क आईशी खोटं बोललास. अरे पोरांकडून शिक तुझ्या. ती चुकतात, मार खातात, पण खोटं नाही बोलत. कधीच खोटं बोलत नाहीत. आई मला माफ करणार नाही. समज उद्या तुझा मुलगा तुझ्याशी खोटं बोलला, तू करशील माफ त्याला? आई आमची मुलं आमच्याशी खोटं नाही बोलणार कधी. गॅरंटी काय? अगं माझी मुलं खोटं बोलत नाहीत, लपवाछपवी करत नाहीत, कारण मी आणि यांनी त्यांना चांगली शिकवण दिली आहे. आणि ही शिकवण फक्त लहानपणी पाळण्यासाठी नव्हती, माणूस म्हणून आयुष्यभर उपयोगी पडेल ना म्हणून दिली होती. आई मी जरा मध्ये बोलू प्लीज. मी प्लॅनिंग करून काहीच खोटं बोललो नाही. दिवसभर हा विचार सुद्धा माझ्या मनात नव्हता. आमची पार्टी ठरली होती, तिथे पोहोचलो, तेवढ्यात तुझा फोन आला आणि तोंडातनं निघून गेलं की मीटिंग आहे. तुझ्या तोंडातून सहज खोटं कसं गेलं रे मोन्या? अरे पार्टी होती ना, मग सांगायचं होतं खरं मला. आई चुकलं माझं. माई शांत हो. कशी शांत हो? तू पाहिलेस ना तुझ्या दादाला? खोटं बोललं की खूप तिडीक जायची त्यांच्या डोक्यात. आणि आपल्या घरात ही अशी लपवाछपवी केलेली चालत नाही हे कोणालाच माहित नाहीये का? आणि माझ्या पोरांची खोटं बोलायची हिम्मत व्हावी याची मला कीव येते, कीव. उठ, जा तुझ्या खोलीत. गीता, खोलीत जाऊन चहा दे त्याला, जा. आता शेवटचं सांगते, जोपर्यंत मी या घरात जिवंत आहे तोपर्यंत कुणीही खोटं बोललेलं मला चालणार नाही. उद्या मी मेल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते करा, मी काही तुम्हाला विचारायला येणार नाहीये, कळलं?
गीता, खूप ऐकलं खूप झालं, खूप अपमान सहन केला. ते आत्ताच्या आत्ता मी त्याच्यापाशी जाणार आणि त्याला हे सगळं बोलू दाखवणार आहे. खूप सहन केलं मी. गीता ऐक, आता तिच्याकडे जाऊन तिला सांगून काय होणार आहे मला सांग. का रे, त्यांना कळायला नको की अपमान केल्यानंतर आम्हालाही त्रास होतो, मला त्रास होतो. आणि इतकं काय झालं होतं, तमाशा करण्यासारखं काय झालं होतं. चूक माझी होती ना. हो मान्य ना, मला चूक होती तुझी. मी पण म्हणलंच होतं ना तुला की पार्टीला चालल्यास सरळ घरात सांगून जा म्हणून. पण मला कळत नाही की चूक दाखवून द्यायची ही कुठली पद्धत झाली. ही अशी सगळ्यांसमोर. गीता ऐक, हे बघ, झालं ना, सगळं होऊन गेलं ना. प्लीज शांत हो ना आता. मी शांत नाही होऊ शकत. मला खूप लागलंय मोहन. मला सांगा, आजपर्यंत या घरासाठी काय नाही केलं आपण. सगळ्यांचे मान अपमान सहन केले, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्या, सगळ्यांना जवळचं केलं, इतरांना हवं त्याप्रमाणे वागलो. पण आणि आपल्याला काय मिळालं? एवढ्याशा चुकीची एवढी मोठी शिक्षा. प्लीज शांत हो ना. रात्री जेव्हा तू घरी परत आलास तेव्हा सगळे झोपलेले होते. तेव्हा त्यांना शांतपणे तुला समजून तुझ्या खोलीपर्यंत आणता आलं नसतं का? पण नाही केलं त्यांनी तसं. का? रात्रभर तुझ्या पायापाशी पहारा देत बसल्या होत्या त्या. कशाला? तुला कोणी उठवू नये म्हणून. हेच जर का दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या खोलीत येऊन तुला समजावलं असतं तर काय बिघडलं असतं त्यांचं? इकडे आपल्या खोलीत येऊन ओरडले असतं ना तरी चाललं असतं मला. पण हे जे सगळ्यांसमोर अपमान केला ना त्यांनी माझा. मला खूप त्रास झाला बोल, मला खूप त्रास झाला. प्लीज शांत हो ना. जाऊ देत ना, सगळं सोड ना. मला आज कळून चुकले तुझी. नाही, खरंच कळून चुकले. इतके वर्ष माहिती नव्हतं पण आता कळले. आणि मला माहिती आहे की आपल्या लग्नाचाच वचपा करतील. पण मी सुद्धा दाखवून देईन की गीता काय आहेत. गीता प्लीज शांत हो आता. बघ, हवं तर मी माफी मागतो तुझी. प्लीज शांत हो, वाढू नकोस. माफी माग. शांत हो. नाही विकास, त्यांना फक्त औषधं कधी आणि कशी घ्यायची एवढंच सांगा. हो, नंतर फॅमिलीला बोलावून मग आपण नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांगूया. त्यांना खूप विश्वासात घेऊन सांगणं गरजेचं आहे. राईट. बाय. काय झालं मोनिका? तुझा हात का थरथरतोय? काय झालं? मला ना खूप भीती वाटते विक्रांत. कधी काही होऊ शकतं. श्वास घ्यायला त्रास होतोय विक्रांत. मोनिका, रिलॅक्स. काम डाऊन. कुठे काम डाऊन विक्रांत? आजीनं मोहन काकांना ओरडत होत्या. ते तर थोडंसंच खोटं बोलले होते रे. मग आपली काय हालत करतील त्या? आपलं गुपित त्यांना कळलं तर मग? आपलं नाही, तुझं. प्लीज. पण त्याचे परिणाम मलाही भोगावे लागणार. आणि तू आता टेन्शन घेऊन काहीही होणार नाही. वेळ येईल तेव्हा बघू. विक्रांत, मला ना गट फिलिंग येते. त्यांना सगळं खरं कळलंय विक्रांत. आय एम डेड विक्रांत. रिलॅक्स.
रिलॅक्स. मी प्रयत्न करते रिलॅक्स होण्याचा. मोनिका, बघ आजी मला बोलवतायत. म्हणजे त्यांना सगळं कळलं असणार. ते त्याच्यासाठीच मला बोलवते. त्यांना सगळं कळलं असणार. विक्रांत, मोनिका शांत हो. मी येतो तुझ्या बरोबर. माही, तू आता तरी शांत झालीयस का? प्रयत्न करते. डोकं अजून पण शांत झालेलं नाहीये. आता शांत करायला हवं ते. माई, मला सांग, हे सगळं करण्याची गरज होती काय? म्हणजे हेच, तू मोहनला सर्वांसमोर बोललीस. बाजूला घेऊन बोलता आलं असतं तुला. शांतपणे समजावता आलं असतं त्याला. काय मधू, हे सगळं मुद्दाम केलं. मी पार्वती आहे, पार्वती. जंगलातला वाघ आहे ना, त्यांनी डरकाळी फोडली नाही तर नवीन प्राणी त्याला शेळी समजतात. आपल्या घरात काय ही एकच गोष्ट नाहीये. प्रत्येक गोष्टीकडे माझं लक्ष असतं. घरात काय चाललंय, कोण काय करतो, या सगळ्याची मला बित्तम बातमी असते. लोकांना वाटतं म्हातारी आहे, काय हिला कळतंय. असं नाहीये. माझं सगळीकडे व्यवस्थित लक्ष असतं. या मुद्दाम बोलवलं मी तुम्हाला. माई, ती आली, बोल तिच्याशी. माफ कर, मी माझं मत दिलं, राग मानून घेऊ नकोस. तू वेडा आहेस का मधू? अरे बाबा, तू आहे म्हणून या घरातल्या व्यवहाराकडे मी जराही बघत नाही. येतो. माई, येतो. विक्रांत, खरं तर माझं हिच्याकडेच काम होतं. घाबरलीस की काय? म्हणजे नाही नाही, आज सकाळी जे झालं ते बघून तू घाबरलीस की काय? आजी, मी घाबरले कारण तुम्ही एकदम झापलं त्याला. करावं लागतं बाई. मी तुला काल विचारलं होतं की नाही, तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस? मीच विचारलं आणि मीच तुला उत्तर दिलं. बरं, ते जाऊ दे. मी तुला अशासाठी बोलवलं होतं की उद्या आपल्याकडे गणपती येत आहेत पहिल्यांदाच. तर तुम्ही दोघांनी मला सगळ्यात पुढे असायला हवंय. हो आजी, मी आहेच उद्या. तेव्हा तुम्ही दोघांनी मिळून गणपतीची पूजा करायची आहे. हो आजी. माझं इतकंच काम होतं. मोनिका, तू पुढे हो, मी आलोच. आलेच. आजी, तू ठीक आहेस ना? का विचारतोस बाबा? तुला माहितीये मी का विचारतोय? ठणठणीत आहे मी. मिळालं उत्तर मला. बाकी काहीही विचारायचं नाही. काळजी घे. येतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल
काय रे मधू? अरे गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या हाताला फळं पण ठेवायची असतात. काय फळं आणलीत का नाही? कुठं गेलेत कुठे या बायका? अरे मोहन, अरे गीता कुठं आहे? असेल नाही इथेच कुठेतरी. गीता आजारी पडलेली नाहीये ना? नाही काही सांगता येत नाही बाबा. नाही रे, काही झालेलं नाही. बरं पदू काका, मी माळा बाहेर लावून येतो. हो हो, ये ये. अरे नानू, उगाच कशाला नाट लावतोस? आतमध्ये असेल ना ती. अरे तसं असेल तर ठीक आहे रे, पण दिसली नाही म्हणून आपलं म्हटलं मी. कोण? आई, अगं मी. निर्मले, अगं आज आपल्या घरी गणपती आणला ना, एवढं छान वाटतंय ग. हो का? छान छान. आई अगं, पण मला नाही ग यायला जमणार. चालेल ना? अगं पहिल्यांदाच आणतोय ना आपल्या घरी गणपती. हो ग आई. अगं मलाही यावंसं वाटतंय, पण तुम्ही असं अचानक ठरवलंत ना आपल्या घरच्या गणपतीचं. आणि मला पुण्याला जायचंय. निरंजनच्या भावाकडे गणपती येतो. गेल्या कित्येक वर्षात त्यांनी बोलावलंय, पण जाताच आलं नाही. त्यामुळे ह्या वर्षी मी ठरवून टाकलेले की त्यांच्याकडे जायचंच. असं आहे का? मग जा पहिल्यांदा तुला तिथं जायला हवं. पण आलीस की येऊन जा घरी. हो हो. बरं, गणपती किती दिवस आहे? 1.5 दिवसाचा. आलीस की ये हा, तुझी आठवण येईल बघ खूप. अगं मी पण मिस करेन आपल्या घरातली सगळी धमाल. ठेवते आई. बाय. लग्न झालं मुलगी सासरची होऊन जाते. काकी येऊ? ये. काकी कुठे आहात तुम्ही? इथेच आहे. असून इथेच कुठे जाणार? तेच बघायला आले मी. तुम्ही बाहेर नाही ना आलात? गणपती आलेत घरी. छान. काकी तुम्ही अपसेट आहात का? अपसेट नसेल मी मोनिका. आज जे काही घडलं त्याची खरंच काही गरज होती का? राग नाही का येणार मला? काकी आय ॲब्सोल्युटली अंडरस्टँड. ते मला ना मुळात कळत नाही की ही काय पद्धत झाली का स्वतःच्या मुलाला ओरडायची. लहान आहे का मोहन? आता कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, 2 मुलांचा बाप आहे. नाही पण काय करणार काय ना, कारण मोहनने स्वतःची चूक ऍक्सेप्ट केली. तो विसरू नाही जाईल का हे सगळं? कारण शेवटी आई आहे ना ती त्याची. पण माझं काय, मी कशी विसरू? अरे काल लग्न झाल्यापासून बघते कोणी त्यांच्यासमोर काहीच बोलत नाही. का असं? इतक्या वर्षात मलाही त्यांच्या बऱ्याच गोष्टी पटलेल्या नाहीये, पण नाही, त्यांच्या समोर कोणीही मोठ्याने बोलायचं नाही. अलका वहिनींचं काय? त्या तर कधीच काहीच बोलत नाहीत. त्यांना भीतीच वाटते आणि त्यांचं हे वागणं बघून मी इतके वर्ष गप्प बसले. पण काकी मी आजींना भेटून आले. नाही, त्यांना खरंच असं वाटत नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय हे सगळं ना इतक्या इझिली माझ्या मनातनं जाणार नाही. इतकी वर्ष मी या घरात सगळ्यांना सांभाळून घेतलं, सगळ्यांच्या कलाने घेतलं का हा दिवस बघण्यासाठी. काकी यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. तुझं सगळं पटतंय मला. हे सगळं ना हे इथेच निघणार, ह्याचं पुढे काहीच होणार नाही. त्यामुळे ना स्वतःचाच राग येतोय मला. तुम्ही तुमचा राग मनात ठेवू नका. म्हणजे मी तुमच्या जागी असते तर आजींना जाऊन जाब विचारला असता. गप्प बसले नसते.